उपमुख्यमंत्री अजित पवार बीडमध्ये दाखल होता संतापलेत. अजित पवारांनी अधिकाऱ्यांना फाईलावर घेतलेला आहे. 4 तास मिळतात, त्या 4 तासात सगळी माहिती मला अप टू डेट मी मुद्दे दिले. विमानतळाचा दिलाय, रेल्वेची लाईनचं ते कुठं काय घडलंय तो दिलेला आहे. असे बरेच आम्ही मुद्दे. बीड जिल्ह्यात दादागिरी खपवून घेणार नाही असा सज्जड दम पालकमंत्री अजित पवारांनी भरलाय. बीड दौऱ्यावर असताना दादांनी नेते आणि प्रशासनाला खडेबोल सुनावलेत. बीडच्या युवा संवाद मेळाव्यातून अजित पवारांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना आहेत. आपली प्रतिमा स्वच्छ ठेवा. पक्षात कार्यकर्ते घेताना त्यांचे रेकॉर्ड बघा. पक्षात चुकीचे लोक नको अशी सूचना अजित पवारांनी दिली. राख वाळू भूखंड गँगला सुतासारखं सरळ करणारा असा दम अजित पवारांनी बीडमध्ये भरलाय. चुकीच्या पद्धतीने काम केलं तर कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकू असा इशाराही दिला. चुलत्याच्या कृपेनं आपलं बरं चाललंय. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बीड दौऱ्यात हे विधान केले. त्यांच्या विधानानं राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येणार का अशी पुन्हा एकदा चर्चा रंगलेली आहे. आता पाहूया आपण अवकाळी पावसासंदर्भातल्या टॉप 5 बातम्या. जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात अवकाळी पावसाचा धडाका पाहायला मिळतोय. शेवगळ गावात रब्बी हंगामातील गहू मका पिकाचं मोठं नुकसान झालेलं आहे. बेमोसमी पावसामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडलाय. नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करतायत. लातूर शहरासह ग्रामीण भागात वादळी वाऱ्याचा अवकाळी पाऊस झालाय. अवकाळी पावसामुळे शहरातील व्यापाऱ्यांची चांगलीच धांदल उडाली आहे. अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या शेती पिकाचं आणि आंबा फळबागांचं देखील मोठं नुकसान झालंय. 2 दिवस लातूर जिल्ह्यात पाऊस पडेल असा अंदाज आहे. कोल्हापूरातही पावसानं हजेरी लावली आहे. पन्हाळा, शाहूवाडी, राधानगरी, चंदगड, आजरा या परिसरात पाऊस झाला. अनेक ठिकाणी नुकसान झाल्याची माहिती समोर आली. सातारा जिल्ह्यात वादळी वाऱ्यामुळे ज्वारीचं पीक जमीनदोस्त झालंय. रात्री उशिरा अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे म्हसवड परिसराला मोठा फटका बसलाय. आंबा डाळिंब उत्पादकांचंही मोठं नुकसान झालंय. अकोल्यात अवकाळी पावसामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. वादळी वाऱ्यामुळे केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या. जवळपास एकरी 35 ते 40% शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. आता पाहूया मराठवाड्यातील टॉप 5 बातम्या. धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथे महिला मनीषा बिडवे हत्या प्रकरणातील आरोपींना 9 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. आता 10 तारखेपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. हत्या कुणाच्या सांगण्यावरून झाली, हत्या करून आरोपी कुठे गेले, कुणाच्या संपर्कात आले या सर्व बाबी आता तपासल्या जातील. कळंबमध्ये हत्या झालेल्या मनीषा बिडवेची गाडी पोलिसांनी जप्त केलेली आहे. गाडी मनोज बियाणी या व्यक्तीच्या नावावर असल्याची माहिती समोर आली. महिलेची हत्या करून आरोपी रामेश्वर भोसले या गाडीच्या बोनेटवरतीच घराची आणि गाडीची चावी ठेवून पसार झाला होता. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी सुदर्शन घुलेला सीआयडीला दिलेला कबुली जबाब साम टीव्हीच्या हाती लागलाय. त्यामध्ये त्यानं प्रतीक घुलेनंच सरपंच देशमुखांच्या तोंडावर लघुशंका केली. त्यानंतर पळत येऊन देशमुखांच्या छातीवर उडी मारली असा जबाब दिला. त्यामुळेच देशमुखांना रक्ताची उलटी झाल्याचं देखील त्याने सांगितलं. नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मोठी कारवाई केली आहे. जात वैधता प्रमाणपत्र सादर न केलेल्या 1365 ग्रामपंचायत सदस्यांचं सदस्यत्व रद्द करण्यात आले. नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डेलेंनी ही कारवाई केली. निवडून आल्यानंतर 1 वर्षानंतर देखील जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यानं सदस्यत्व रद्द केलं. परभणी शहरातील रस्त्यावर आणि सार्वजनिक ठिकाणावरील अतिक्रमण हटवण्यासाठी महानगरपालिकेनं अखेर कडक पाऊल उचललंय. महापालिकेकडून 1 एप्रिलपासून अतिक्रमण काढण्यास सुरुवात झाली. जालन्यामध्ये सासूची हत्या करणाऱ्या सुनेला पोलिसांनी अटक केलेली. हत्येनंतर मृतदेह गोणीत टाकून सून फरार झाली होती. भिंतीवर डोकं आपटून हत्या केल्याची माहिती समोर आली. भोकरद नाका परिसरातल्या प्रियदर्शनी कॉलनीतील ही धक्कादायक घटना आहे.
मराठवाड्यानंतर आता आपण पाहूयात विदर्भातील टॉप 5 बातम्या. सावरकरांच्या मुद्द्यावरून भाजपला डिवचण्याचा प्रयत्न काँग्रेसनं केलाय. सावरकरांच्या लेखनावर बंदी आणा अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. आता पुढच्या बातमीकडे. भूमाफियांकडून शेतकऱ्यांच्या फसवणुकीचा आरोप होतोय आणि फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांसोबत आता बैठक देखील आयोजित करण्यात आलेली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी मंत्रालयात ही बैठक आता आयोजित केलेली बैठक सुरू झालेली आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील भूमाफियांविरोधात आवाज उठवला होता, तक्रार केली होती आणि त्या पार्श्वभूमीवर महसूल मंत्र्यांनी ही बैठक आयोजित केलेली आहे. सगळे वरिष्ठ अधिकारी देखील या बैठकीला उपस्थित आहेत. अंजली दमानिया यांना देखील या बैठकीचं आमंत्रण दिलं होतं, त्या देखील उपस्थित आहेत. फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांसोबत आता बैठक सुरू आहे. खुद्द महसूल मंत्री या बैठकीला उपस्थित आहेत. मंत्रालयात ही बैठक सुरू आहे. आरोप ज्यांनी केला त्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया देखील या बैठकीला उपस्थित आहेत. आपण दृश्यामध्ये बघू शकतो महसूल खात्यातील वरिष्ठ अधिकारी देखील या बैठकीला उपस्थित आहेत. आपण अधिक माहिती घेऊया. आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे फोनद्वारे जोडले गेलेले आहेत. गिरीश, या बैठकीला महत्त्व आहे कारण अंजली दमानियाने आरोप केले आणि त्वरित बावनकुळेने ही बैठक लावली होती. अधिक काय माहिती? गिरीश, माझा आवाज पोहोचतोय? अंजली दमानिया. गिरीश, अंजली दमानिया यांनी आरोप केला आणि त्या पार्श्वभूमीवर महसूल मंत्र्यांनी ही बैठक बोलावली. सगळे वरिष्ठ अधिकारी आहेत त्या बैठकीला. काय अधिक माहिती? गिरीश कांबळे यांच्याशी आपला काही तांत्रिक काळामुळे संपर्क होत नाही. लगेच आपण या बैठकीची दृश्य बघतोय. मंत्रालयात ही महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. बीडमध्ये काही महिलांनी आपली जमीन हडपलेली आहे अशी तक्रार केली होती. भूमाफियांविरोधात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील आरोप केले होते. सत्ताधाऱ्यांवर देखील आरोप केले होते आणि या सगळ्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही बैठक मंत्रालयामध्ये बोलावलेली आहे. या बैठकीला महसूल खात्यातील वरिष्ठ अधिकारी देखील आहेत. काही शेतकरी देखील या बैठकीला आलेले आहेत. ज्यांनी आरोप केलेले आहेत फसवणुकीचा ते देखील या बैठकीत उपस्थित आहेत. आपण थेट जाऊयात. आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे आपल्यासोबत आहेत. गिरीश, ही बैठक महत्त्वाची आहे. दमानिया देखील या बैठकीला उपस्थित आहेत. अधिक काय माहिती? नक्कीच. धनंजय मुंडेंशी निकटवर्ती असलेले घनवट आणि घनवट कुटुंबियांनी आपली जमीन बळकावल्याचा आरोप पुणे जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी काल केला आणि याची दखल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेत पीडित शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना आज बैठकीसाठी बोलवलेलं आहे आणि आजची ही बैठक आहे ती सुरू झालेली आहे. या बैठकीला चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया, पीडित शेतकरी याशिवाय महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी देखील या बैठकीला उपस्थित आहेत. निश्चितच गिरीश, आणि आता घनवट किंवा इतर जे भूमाफिया आहेत बीड किंवा इतर जिल्ह्यामध्ये त्यांच्या विरोधात आता शासन कडक कारवाई करणार का ते पाहणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. मंत्रालयातल्या बैठकीच्या बातमीनंतर आता विदर्भातील टॉप 5 पाहू. बुलढाण्यात समृद्धी महामार्गावरील पुलाचा लोखंडी अँगल तुटल्यानं अनेक वाहनांचे टायर फुटले. त्यावेळी महामार्गावर अनेक गाड्या अडकून पडल्या होत्या. त्यांना वेळेत मदत मिळाली नाही. या ठिकाणी मोठा अपघात होण्याची देखील भीती व्यक्त होते. प्रशासनाकडून दुर्लक्ष केलं जाते असा आरोप वाहनधारकांनी केला. वाशिमच्या वन विभागाच्या प्रादेशिक उपवन संरक्षक कार्यालयाबाहेर एका महिलेनं बेमुदत उपोषण सुरू केलंय. विळे गावातील शेतात रानडुकरांच्या हल्ल्यात त्या जखमी होऊन त्यांना अपंगत्व आलं. गेल्या 2 वर्षांपासून वन विभागाचे उंबरटे झिजून देखील मदत न मिळाल्यानं अखेर कुटुंबानं आंदोलन सुरू केलेलं आहे. वर्धेतील आष्टीच्या बांबर्डा गावामध्ये हनुमानाच्या मंदिरात अस्वलाचा धुमाकूळ पाहायला मिळाला. या गावात अस्वल शिरल्याची बातमी मिळताच वन विभागाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि अस्वलाला जेरबंद केलं. अकोल्यात अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय. सलग दुसऱ्या दिवशी अकोल्यातल्या बाळापूर तालुक्यामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसलाय. काढणी करून कापणीसाठी ठेवलेला कांदा अक्षरशः पावसाच्या पाण्यात भिजलाय. जवळपास हजारो क्विंटल कांद्याचं नुकसान झालंय. आता पाहूयात पश्चिम महाराष्ट्रातील टॉप 5 बातम्या. आमदार सदाभाऊ खोतांच्या मनातील खतखत बाहेर आली आहे. देवा भाऊ, मला कुठेतरी राज्यपाल तरी करा, नाहीतर आपली अवस्था बंद बँडवाल्यांसारखी होईल, अशा मिश्किल शब्दात
सदाभाऊ खोत यांनी महायुती सरकारमधील होणारी घुसमट व्यक्त केली. सांगलीच्या विटा येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते. कोल्हापुरातील पट्टणकोडिलीमध्ये शिवप्रेमींनी रात्रीमध्ये गनिमी कावा करत छत्रपती शिवरायांचा पुतळा बसवलाय. परवानगी न घेता पुतळा बसवल्यामुळे पोलिसांनी हटवण्याचा आदेश दिला, पण शिवप्रेमींनी नकार दिला आणि पट्टणकोडिलीमध्ये तणाव निर्माण झाला होता. आज या परिसरात तणाव वाढला, त्यामुळे प्रशासनाकडून जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला. अंतिम निकालापूर्वी आता विद्यार्थ्यांना परीक्षेत मिळालेल्या गुणांची माहिती दिली जाणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या आक्षेपांची पडताळणी करूनच अंतिम निकाल जाहीर केला जाणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठानं निकालाची नवी पद्धत सुरू केली. इतिहासात पहिल्यांदा सोन्याचा दर उच्चांकी पातळीवर गेला. सोन्याचे दर थेट 94,000 गेल्याचं पाहायला मिळालंय. चांदीचा 1 किलोचा दर 1,05,000 गेलाय. अमेरिकेच्या शुल्कवाढीमुळे निर्माण झालेली अनिश्चितता, शेअर बाजारातील पडझड, त्यामुळे सोन्यातील गुंतवणूक वाढली. सांगलीमधील खानापूर, तासगाव आणि वाळवा तालुक्यात अवकाळी पावसानं झोडपून काढले. खानापूर आणि तासगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. टॉप 5 नंतर पुढची बातमी आता नांदेडमधून. कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकऱ्यांना जिवंत समाधी घेण्यासाठी आपल्या शेतात खड्डा खोदलेला आहे. नांदेडच्या देगलूर तालुक्यातल्या हाळी इथल्या शंकर जाधव पाटील असं या शेतकऱ्याचं नाव आहे. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी सरकारनं केली नाही तर जिवंत समाधी घेणार असल्याचं शंकर पाटील यांनी जाहीर केलंय. 31 मार्चपर्यंत शेतकऱ्यांनी कर्ज भरावं असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं होतं. आता या विधानाविरोधात शेतकरी आक्रमक होताना दिसत आहेत. निवडणुकीच्या काळामध्ये सरकारने बरेच काही आश्वासन दिले होते, त्यामध्ये बऱ्याच गोष्टीची पूर्तता झालेली नाही. त्यामध्ये कर्जमाफीचा हा महत्त्वाचा मुद्दा आहे. सरकारनं कर्जमाफी करतो म्हणून सांगितलं होतं निवडणुकीच्या काळामध्ये, पण त्यांनी अद्यापर्यंत काहीही केले नाही. अधिवेशनाच्या काळात सुद्धा त्यांनी त्या बाबतीवर काही निर्णय घेतले नाही. आणि परवा तर अजित पवार जे की आपले हे आहेत फायनान्स मिनिस्टर आहेत, त्यांनी कर्ज 31 तारखेच्या आत भरा असं सांगितलेलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची उदासीनता वाढलेली आहे. 3 दिवस जास्तीत जास्त वेळ देतो. 3 दिवस तेही मी आमरण उपोषण चालू ठेवतो आणि 3 दिवसाच्या नंतर मी 3 एप्रिलला मी जीवन समाधी घेण्याचा निर्णय घेतलेला आहे असं मी त्यांना सांगितलं. नांदेड जिल्ह्यातील बातमीनंतर आता उत्तर महाराष्ट्रातील टॉप 5 बातम्या पाहूया. संगमनेरमधील थोरात सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर झाली. उद्यापासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. 11 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. दरम्यान थोरातांच्या विधानसभेतील पराभवानंतर निवडणुकीचं राजकीय गणित बदलण्याची शक्यता वर्तवण्यात आली. नवापूर बस स्थानकात बसच्या अपघाताची विचित्र घटना घडली आहे. नवापूर बस स्थानकात उभी असलेली एसटी बस अचानक अनियंत्रित होत स्थानकासमोरील दुकानांमध्ये घुसली. या दुर्घटनेमध्ये 2 दुकानांचं नुकसान झालेलं आहे आणि बसमध्ये बसलेले 2 शाळकरी विद्यार्थी जखमी झाले. नंदुरबारमधील दुर्गम भागात विद्युतीकरणासाठी शासनानं 350 कोटींच्या आराखड्याला मंजुरी दिली आहे. मात्र त्यातील 80 कोटींची कामं निकृष्ट दर्जाची असल्याचा आरोप सातपुडा विकास संघर्ष समितीने केलाय. त्यामुळे एका यंत्रणेमार्फत या कामाच्या चौकशीची मागणी होती. धुळ्यात अवैध चरसची शेती महसूल गुप्तवार्ता विभागानं नष्ट केलेली आहे. खामखेडा, आंबे आणि रोहिणी गावात ही चरसची लागवड सुरू होती. 9 एकरमध्ये केलेली ही लागवड आता नष्ट करण्यात आलेली आहे. तसंच 420 किलो गांजा भरलेली पोती देखील पथकानं जप्त केलेली आहे. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावमध्ये बोरस शिवारात क्रॉसिंग जवळ 2 कारमध्ये अपघात झाला. या अपघातात 4 वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला. देवांश महाजन असं मृत मुलाचं नाव आहे. एक बातमी आता लोणावळ्यामधून. एकविरा देवीच्या यात्रेनिमित्तानं एक प्रकारची रंगभूषा, एक प्रकारचे कपडे घालण्यास आता बंदी घालण्यात आलेली आहे. 6 एप्रिलपर्यंत हा आदेश लागू राहणार आहे. यावेळी गडावर फटाके, वाद्य, ढोल, ताशे वाजवण्यास देखील बंदी घालण्यात आलेली आहे. तसंच पशूंचे बळी देण्यास देखील मनाई आहे. नियमांचं पालन न करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे आता कार्ला यात्रेवरून वाद होण्याची चिन्ह आहेत. एकविरा यात्रेनिमित्त नियमावली जाहीर झालेली आहे. बघा काय काय निर्बंध आहेत आपण पुन्हा एकदा पाहूया ग्राफिकच्या माध्यमातून. फटाके, वाद्य, ढोल, ताशे वाजवण्यास बंदी आहे. त्यानंतर गडावर एकाच रंगाचे कपडे तसंच टी-शर्ट देखील तुम्हाला आता घालता येणार नाही. कोंबडी, पशुपक्ष्यांचे बळी देता येणार नाही.
6 एप्रिलपर्यंत हा निर्णय लागू राहील. नियमांचं पालन न करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. आणि आता ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील टॉप 5 बातम्या पाहूयात. नवी मुंबईतील खारघर सेक्टर 5 मध्ये सिडकोच्या राखीव प्लॉटवरील बेकायदेशीर इमारत आता जमीनदोस्त करण्यात आली. सिडकोनंही तोडक कारवाई केली. 5 मजली अनधिकृत इमारतीमध्ये तब्बल 110 फ्लॅट्स होते. बांधकाम व्यावसायिकावर देखील कठोर कारवाई करण्याची मागणी होती. अंबरनाथच्या बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये मनसे पदाधिकाऱ्यांनी गोंधळ घातला. अमराठी शाखा व्यवस्थापकानं मराठी बोलण्यास नकार देत उलट उत्तर दिल्यानं कार्यकर्ते संतापले. मराठीत बोलता येत नसेल तर तुमच्या राज्यात निघून जाण्याचा इशारा या व्यवस्थापकाला देण्यात आलाय. कल्याणमधील माजी नगरसेवक महेश गायकवाडांचा पीए निलेश रसाळ यांना फोनवरून अज्ञातानं जीवे मारण्याची धमकी दिली आहे. या प्रकरणी आता कोळशेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. महेश गायकवाड जे शिंदे गटाचे नेते आहेत त्यांच्यावर उल्हासनगरच्या पोलीस ठाण्यात माजी आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबार केला होता. या प्रकरणी भाजपचे नेते गायकवाड सध्या तुरुंगात आहेत. कल्याण न्यायालयाबाहेर पोलिसांच्या गाडीत बसवलेल्या आरोपींनी आणि गाडीबाहेर त्यांच्या नातेवाईकांनी गोंधळ घातल्याचं पाहायला मिळालं. यावेळी त्यांनी पोलिसांसोबत हुज्जत देखील घातली. एसपी कार्यालयासमोरच ही घटना घडलेली आहे. नातेवाईकांवर देखील आता पोलीस काय कारवाई करतात ते पाहणं महत्त्वाचं आहे. बदलापूरमध्ये मुलानंच वडिलांची हत्या केल्याची घटना घडली. अनंत कराळे असं हत्या झालेल्या वडिलांचं नाव आहे. बेलवली परिसरात घडलेल्या घटनेनंतर पोलिसांनी मुलगा गणेश कराळेला ताब्यात घेतले. पैसे आणि प्रॉपर्टीच्या वादातून हत्या करण्यात आल्याची शक्यता. आता पाहूयात मुंबईतील टॉप 5 बातम्या. दादरच्या शिवसेना भवन परिसरातील शिंदेसेनेच्या बॅनरवरून मनसे आक्रमक झाली होती. बघा एक महत्त्वाची बातमी. वक्फ बिलात गैरमुस्लिम सदस्याची तरतूद नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचं हे स्पष्टीकरण आहे. गैरमुस्लिम सदस्य तरतुदीचा दावा फेटाळलेला आहे. ना यापूर्वी तरतूद होती ना भविष्यात असणार अशी स्पष्टोक्ती आता केंद्रीय गृहमंत्र्यांनी दिलेली आहे. बघा वक्फ बिल सुधारणा विधेयक मांडलेलं आहे संसदेमध्ये. त्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचं स्पष्टीकरण आहे. देश भर के मुसलमान भाइयों बहनों को कहना चाहता हूं, आपके वक्फ में एक भी नॉन मुस्लिम नहीं आएगा. ये एक्ट में ऐसा कोई प्रावधान नहीं. मगर जो वक्फ बोर्ड है और वक्फ परिषद है उसका काम क्या है? वक्फ की संपत्तियां मान्यवर बेच खाने वाले लोगों को पकड़कर इसके बाहर निकालने का. वक्फ के नाम पर औने पौने दाम में संपत्तियों को 100 साल तक किराए पे देने वाले लोगों को पकड़ना है. संसदेतल्या महत्त्वाच्या बातमीनंतर आता आपण बोलूया व्हायरल सत्य रिपोर्टकडे. तुम्ही घिबली स्टाईल फोटो तयार केलाय का? मग ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण घिबलीमुळे तुमचं बँक खातं खाली होऊ शकतं असा दावा करण्यात आलेला आहे. खरंच असं होऊ शकतं का याची आम्ही पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलंय जरा पाहूयात. साम टीव्हीचा हा खास रिपोर्ट. घिबली करेल बँक खातं रिकामं. स्कॅमर करतायत तुमच्या फोटोचा गैरवापर. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? घिबली काय आहे हे सांगायला नको. प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये घिबली स्टाईल फोटो नक्कीच असणार. कारण सध्या देशभरात घिबली ट्रेंडिंग आहे. तुमचा फोटो ग्रोक ॲप ChatGPT वरून कन्व्हर्ट केल्यानंतर घिबली स्टाईल फोटो तयार होतो. थोडक्यात काय तर आपला चांगला फोटो हा कार्टूनसारखा दिसतो आणि याच फोटोचं आपल्याला अप्रूप वाटतं. सगळ्यांनाच हे आवडू लागल्यानं आपला घिबली स्टाईल फोटो कसा दिसतो हे पाहिलं जात आहे. मात्र तुम्हाला माहिती आहे का, याच फोटोचा गैरवापर करून बँक खातं खाली होऊ शकतं असा दावा करण्यात आला आहे.
या मेसेजमध्ये नेमका काय दावा केलाय पाहूया. बनावट ॲप्स आणि स्कॅमरपासून सावध रहा. गिबली स्टाईल फोटो तुम्ही बनवत असाल तर स्कॅमर तुमच्या फोटोचा गैरवापर करू शकतात. तुमचं बँक खातं खाली होऊ शकतं. हा दावा गंभीर आहे, त्यामुळे आमच्या टीमनं याची पडताळणी सुरू केली. खरंच फोटोचा गैरवापर होऊ शकतो का? याचा बँक खात्याशी काय संबंध? याची माहिती मिळवण्यासाठी एक्सपर्टशी संपर्क साधला आणि त्यांच्याकडून याबद्दल अधिक माहिती जाणून घेतली. तुमचे फेशियल रिकग्निशनचे जे फोटो आहेत, फोटो घेऊन फेशियल रिकग्निशन जे काही सॉफ्टवेअर लागतात, जिकडे तुमचं UPI ॲप वगैरे असेल ते ओपन करू शकतात. फेशियल रिकग्निशन ज्याच्यामध्ये ऑथेंटिकेशन मेकॅनिझम लागतं ते. तुमच्या फोटोचा गैरवापर होऊ शकतो. तुमची फोटो जो आहे, तुमचा फोटो त्याला जर जिओ टॅगिंग असेल की तुम्ही कुठे आहात, किती वाजता फोटो काढलात, त्याचा वापर केला जाऊ शकतो. हे झालं सायबर एक्सपर्ट्स यांचं मत. आता AI एक्सपर्ट काय म्हणतायत ते देखील पाहूया. त्या ॲपचे जे वापरकर्ते किंवा ते ॲपचे निर्माते आहेत त्यांच्याकडे या छायाचित्रांची मालकी होते. लोकांच्या मनात एक भीती आहे की हे याचा गैरवापर होऊ शकतो का? तर ह्याचं उत्तर हो आहे. पण मी हे इथं सांगू इच्छितो की आपल्या छायाचित्राचा गैरवापर हा एनिवे होऊ शकतो. त्यामुळं आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया. गिबली इमेजमुळे आपण कसे दिसतो याची माहिती जाते. सायबर क्राईमपासून धोका आहे. फोटोचा गैरवापर होऊ शकतो. फेसचा वापर करून UPI ॲप उघडू शकतात. बँक अकाउंट रिकामं होऊ शकतं. गिबलीचा वापर अतिप्रमाणात करणं टाळायला हवं. त्यामुळं आमच्या पडताळणीत गिबलीमुळे बँक खातं खाली होऊ शकतं हा दावा सत्य ठरलाय. तुम्ही जर या ट्रेंडचा अतिप्रमाणात वापर करत असाल तर सावधगिरी बाळगा. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज. आता व्हायरल सत्य रिपोर्ट नंतर महावितरणच्या बातमी आहे. वीज नियामक आयोगाकडून महावितरणनं केलेला वीज दर कपातीला तात्पुरती स्थगिती आहे. महावितरणकडून महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडे याचिका दाखल केली होती. बघा, याचिका दाखल केल्यानंतर आता MERC कडून तत्काळ स्टे ऑर्डर देण्यात आलेली आहे. महावितरणचा तोटा वाढत नुकसान आणि ग्राहकांचं देखील हित नसल्याचं म्हणत याचिका फेटाळलेली आहे. 1 एप्रिलपासून लागू होणाऱ्या नव्या दर संदर्भात महावितरणकडून ही याचिका दाखल केली होती. महावितरणकडून आता पुनरावलोकन याचिका दाखल करेपर्यंत स्थगिती देण्यात आलेली आहे. एप्रिल महिन्याच्या शेवटीला आता पुनरावलोकन याचिका महावितरण दाखल करणार आहे. महावितरणकडून तोटा होत असल्याचं म्हणणं आहे. मात्र नियामक आयोगानं नफा दाखवत महावितरणच्या सर्वच गटातील ग्राहकांना आता दिलासा आहे. बघा, 1 एप्रिलपासून जे दरवाढी संदर्भात जो महावितरणचं याचिका होती तिला आता तात्पुरती स्थगिती आहे. खूप मोठा तोटा होतोय, त्यामुळे महावितरणने विजेचे दर कमी करण्याला नकार दिला होता.